देव तारी त्याला कोण मारी ही म्हण आपण अनेकदा ऐकतो। आयुष्याच्या काही क्षणांमध्ये ही म्हण अक्षरशः खरी ठरते। काळ समोर उभा असतो पण वेळ अजून आलेली नसते आणि म्हणूनच मोठमोठ्या दुर्घटनाही थोडक्यात टळतात। असाच एक प्रसंग आज पुन्हा एकदा भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या आयुष्यात घडला। नागपूरजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातातून ते थोडक्यात बचावले। त्यांच्या फॉर्च्युनर कारला समोरून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली। कारचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने खासदार प्रशांत पडोळे आणि त्यांच्यासोबत असलेले सहकारी सुरक्षित राहिले। परंतु हा अपघात फक्त एक अपघात आहे का की यामागे काही वेगळं रहस्य दडले आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे। कारण धक्कादायक बाब म्हणजे याच मार्गावर खासदार पडोळे यांच्या ताफ्याला ट्रकची धडक बसण्याची ही तिसरी घटना आहे। काय आहे प्रकरण पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी संघर्ष आणि तुम्ही पाहत आहात झकास मराठी। 30 मार्चच्या पहाटेची वेळ होती। दिल्लीला केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जाण्याच्या प्रवासाची तयारी सुरू होती। भंडाऱ्यातून खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आपल्या दिल्ली दौऱ्यासाठी निघाले होते। संसद अधिवेशनात सहभागी होण्यासाठी त्यांना नागपूर विमानतळावरून सकाळचे विमान पकडायचे होते। खासदारांच्या कार्यालयीन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे 5 वाजता ते भंडाऱ्याहून नागपूरकडे रवाना झाले। त्यांच्या वाहनात चालक राहुल गिरीपुंजे, बॉडीगार्ड खडसे तसेच भंडाऱ्यातील देवेंद्र उर्फ अप्पू शहारे हे उपस्थित होते। सकाळचे सुमारे 6:49 झाली होती। त्यांचे वाहन नागपूर जवळील हल्दीराम कंपनीजवळ पोहोचले होते। सर्व काही सुरळीत असताना अचानक एक भरधाव ट्रक समोरून आला। क्षणातच ट्रकने जोरदार ब्रेक मारला आणि त्यानंतर घडलेला प्रसंग थरकाप उडवणारा होता। खासदार प्रशांत पडोळे यांची फॉर्च्युनर कार ट्रकवर जाऊन जोरात आदळली। धडकेचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे लोकही क्षणभर घाबरून गेले। अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला। कारचे बोनट, बंपर आणि इंजन भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाले, मात्र खासदार प्रशांत पडोळे आणि त्यांचे सहकारी थोडक्यात बचावले। या अपघातात खासदार पडोळे आणि देवेंद्र शहारे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानीय पोलीस घटनास्थळी पोहोचले। या प्रकरणाची नोंद वाटोदा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे। दरम्यान उपचार घेतल्यानंतर खासदार पडोळे यांनी आपला दिल्ली दौरा रद्द केला नाही। ते नागपूर विमानतळावर पोहोचले आणि सकाळच्या विमानाने दिल्लीकडे रवाना झाले। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात एखादा साधा योगायोग वाटत नाही, कारण याच मार्गावर खासदार पडोळे यांच्या गाडीचा तिसऱ्यांदा अपघात झाला आणि तिन्ही वेळा एक गोष्ट समान आहे। अपघाताचा मार्ग तोच, ताफ्यातील गाडी आणि धडक देणारे ट्रक। तिन्ही वेळा ट्रकने त्यांच्या वाहनाला धडक दिल्यामुळे आता संशय अधिकच गडद झाला आहे, कारण ट्रक अपघाताची पद्धतही जवळपास सारखीच असल्याची दिसत आहे। यामुळे आता या घटनाकडे फक्त अपघात म्हणून पाहता येईल का, असा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। विशेष म्हणजे हा पहिलाच प्रसंग नाही ज्यात खासदार पडोळे मृत्यूच्या दारातून परत आले आहेत। अवघ्या काही दिवसांपूर्वी 26 मार्च 2026 रोजी भंडाऱ्यातील शासकीय विश्रामगृहात एक मोठी घटना घडली। तिथे अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या घटनेवेळी खासदार पडोळे त्या विश्रामगृहात उपस्थित होते। आग झपाट्याने पसरत होती। काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली, मात्र वेळेवर मदत मिळाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले। या घटनेनंतर त्यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली। आजचा हा अपघात डॉक्टर पडोळे यांच्या आयुष्यातील तिसरा मोठा प्रसंग आहे। याआधी 11 सप्टेंबर 2025 रोजीही त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला होता। त्यावेळी ते दिल्लीहून परतत होते। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करून ते मुंबई मार्गे भंडाऱ्याकडे येत होते। पहाटे नागपूर बायपास जवळील उमरेड फाट्याजवळ त्यांच्या फॉर्च्युनर गाडीला एका ट्रकने धडक दिली होती। त्या अपघातातही त्यांची कार मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली होती, मात्र सुदैवानं डॉक्टर पडोळे त्यावेळीही किरकोळ जखमी होऊन बचावले होते। गेल्या काही महिन्यात घडलेल्या या सलग घटनांमुळे आता खासदार पडोळे यांच्या सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। एकाच प्रकारचे अपघात, एकाच मार्गावर आणि तिन्ही वेळा ट्रकची धडक, ही सर्व गोष्ट अनेकांना संशयास्पद वाटत आहे। यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते या सर्व घटना योगायोग नसून घातपाताची
अशी शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्याला मोठा धक्का बसला। त्या घटनेची चौकशी अद्याप सुरू असून त्यामागे घातपाताची शक्यता असल्याची चर्चा अनेक स्तरावरून ऐकू येत आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रशांत परोळे यांच्या बाबतीतही घातपाताची शक्यता व्यक्त केली जात आहे। ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे, त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी आता पुढे येत आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत जर एका खासदाराला सुरक्षित रस्ता मिळत नसेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान नागपूर पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे। धडक देणाऱ्या ट्रक चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहे। घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची गती आणि ब्रेक लावण्याचा क्षण व त्याचा तपास केला जात आहे। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अपघाताच्या प्रत्येक कोण्यातून तपास केला जाणार आहे। जर यात कुठल्याही प्रकारचा कट किंवा घातपात आढळला तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस म्हणाले। दरम्यान या अपघातानंतर खासदार डॉक्टर प्रशांत परोळे यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे। देवाच्या कृपेने आम्ही सुखरूप वाचलो, मात्र मनात एक शंका निर्माण होत आहे की घातपात तर नाही ना, असे त्यांनी म्हटले। जनतेचे प्रश्न आम्ही सातत्याने मांडत आहोत। ड्रग माफिया, रेती माफिया यासारख्या मुद्द्यांवरही आम्ही उघडपणे बोलत असतो, त्यामुळे या अपघातामागे काहीतरी वेगळं कारण असू शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली। पुढे बोलताना ते असेही म्हणाले की आम्ही सरकारला आणि अधिकाऱ्यांना वारंवार पत्र लिहून आम्हाला योग्य सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती, मात्र मागील वर्षी झालेल्या अपघातानंतर फक्त एक सुरक्षा रक्षक देण्यात आला। सरकारने आमच्या सुरक्षतेबाबत गंभीरपणे विचार करून आवश्यक संरक्षण द्यावे, अन्यथा आमच्या जीवाला जर काही झालं तर त्याची जबाबदारी सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांची असेल, असे त्यांनी स्पष्ट केले। या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। काही जणांच्या मते हा केवळ योगायोग असू शकते, मात्र काहींच्या मते सलग घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही। या सर्व घटनांमुळे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षतेबाबत सरकार किती गंभीर आहे, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। कारण 3 वेळा अपघात होऊनही या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याचे दिसत नाही। गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर प्रशांत परोळे हे सातत्याने चर्चेत आहेत, त्यामुळे या घटनांच्या गांभीर्याने विचार करून सरकारने लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत आणि त्यांच्या सुरक्षतेबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे। या घटनांमधील सत्य समोर यायला हवे, कारण लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर लोकशाही व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। ह्या विषयावर तुमचं मत काय आहे, तुम्ही कमेंट करा। आणि जर झकास मराठीला आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।